आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाहेरच्या जगात इतका गुंतून गेला आहे की स्वतःच्या अंतर्मनाकडे पाहायला त्याला वेळच उरत नाही. पैसा, यश, प्रसिद्धी याच्या मागे धावताना मन कुठेतरी थकून जातं. अशा वेळी आध्यात्मिक विश्व आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतं. हे विश्व बाहेर नसून आपल्या आतच दडलेलं असतं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, प्रार्थना किंवा मंदिरात जाणं नाही. ते म्हणजे स्वतःला समजून घेणं, आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि जीवनाचा खरा अर्थ शोधणं. जेव्हा आपण शांतपणे स्वतःशी संवाद साधतो तेव्हा आपल्याला आपल्या भावना, भीती आणि स्वप्न स्पष्ट दिसू लागतात. हीच खरी आध्यात्मिक सुरुवात असते. आपल्या मनात रोज हजारो विचार येतात, काही सकारात्मक, काही नकारात्मक. अध्यात्म आपल्याला या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकवतं. ध्यान, जप किंवा फक्त काही वेळ शांत बसणं यामुळे मन स्थिर होतं आणि आतली शांती मिळते. ही शांती बाहेर कुठेच सापडत नाही, ती फक्त आपल्या आतच असते. आध्यात्मिक प्रवासात अहंकार कमी होतो आणि समज वाढते. आपण इतरांबद्दल अधिक सहनशील होतो, त्यांच्या चुका समजून घेऊ लागतो. कारण आपल्याला जाणवतं की प्रत्येक जण आपल्या आपल्या संघर्षात अडकलेला आहे. त्यामुळे मनात राग, द्वेष कमी होऊन प्रेम आणि करुणा वाढते. शेवटी आध्यात्मिक विश्व आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं. खरं सुख बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. जेव्हा आपण स्वतःशी जोडले जातो तेव्हा जीवनातील प्रत्येक क्षण अधिक सुंदर वाटू लागतो. बाहेरच्या परिस्थिती कशाही असल्या तरी आतली शांतता टिकून राहते. म्हणूनच थोडा वेळ स्वतःसाठी काढा, शांत बसा आणि आपल्या अंतर्मनाशी जोडण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हाच तुम्ही या जगाला खऱ्या अर्थाने समजू शकता.